नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आरसीसी. तर आपण स्टडी करतोय इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक. या टॉपिक मध्ये आपलं चालू असलेलं पहिलं सेक्शन 1 इट इज गॅल्व्हॅनिक सेल. सेक्शन 1 इट इज गॅल्व्हॅनिक सेल, डिव्हाइस which is used to convert chemical energy of spontaneous redox reaction into electrical energy that we call galvanic cell. गॅल्व्हॅनिक सेलचा अर्थ किंवा गॅल्व्हॅनिक सेलमध्ये नेमकं ते कन्वर्जन कसं होत असतं हे समजण्यासाठी मी एक्झाम्पल डिटेलमध्ये डील केलेलं डॅनियल सेल. डॅनियल सेलच्या स्टडीमधून आपण काही पॉइंट्स कन्क्लूड केले होते रिगार्डिंग एनी गॅल्व्हॅनिक सेल. पॉइंट नंबर 1 होता एनोड इज निगेटिव्ह, कॅथोड इज पॉझिटिव्ह. एनोड ऑलवेज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज रिडक्शन. With respect to time, size of anode decrease, size of cathode increase. With respect to time, concentration of anodic compartment solution increase, cathodic compartment solution decrease. Flow of electron occurs from anode to cathode, negative to positive, but the conventional current flows from positive to negative, उल्टा direction. ठीक है. If salt bridge, inverted U-shaped tube that we call salt bridge, if salt bridge is removed, then what happens to the galvanic cell? Galvanic cell stops its working. ठीक आहे. त्यानंतर पाहिलं होतं आपण नेट सेल रिॲक्शन, डॅनियल सेल मध्ये होणारी नेट सेल रिॲक्शन. काय करायचं असतं? ऑक्सिडेशन ॲट एनोड, रिडक्शन ॲट कॅथोड दोन्हीला ॲड करा. ठीक आहे. आणि डॅनियल सेलचं पोटेन्शियल पाहिलं होतं आपण 1.1 व्होल्ट. आफ्टर दॅट आपण स्टडी केलं सॉल्ट ब्रिज, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब कंटेनिंग इनर्ट इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आयदर इन अगार अगार और इन वॉटर हायली कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे. इनर्ट इलेक्ट्रोलाइटचा अर्थ कसा लक्षात घ्यायचा आहे? असा इलेक्ट्रोलाइट जो सेलच्या रिॲक्शनमध्ये इंटरफरन्स करत नाही. तो ओळखायचा कसा असतो? कॅटायन आणि एनायनची मोबिलिटी जवळपास सारखी असते. कॅटायन आणि एनायनची मोबिलिटी जवळपास सारखी होण्याचं कारण असतं साईज ऑफ कॅटायन एनायन ऑलमोस्ट इक्वल. ठीक आहे. तर काही 2-3 एक्झाम्पल सांगितलेत. पोटॅशियम सल्फेट आहे, पोटॅशियम नायट्रेट आहे, पोटॅशियम क्लोराईड पण चालू शकतो. ठीक आहे. अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम नायट्रेट आहे. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. आफ्टर दॅट वी हॅव सीन 3 फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. पहिलं होतं इट कम्प्लीट्स द इंटरनल सर्किट. एक्सटर्नल सर्किट वायरचा वापर करून कंप्लीट होत असतं. इंटरनल सर्किट कंप्लीट होण्यासाठी म्हणजे 2 सोल्युशन्स मला कनेक्ट करण्यासाठी इन्व्हर्टेड यू शेप ट्यूबचा वापर करावा लागतो सॉल्ट ब्रिज. Second application, it helps to maintain the electrical neutrality of solution. It helps to maintain the electrical neutrality of solution. आणि तिसरं होतं it eliminates the liquid junction potential LJP. ओके. त्यानंतर एक क्वेश्चन आपण सॉल्व केला होता. नेट सेल रिॲक्शन दिली जायची, आपण तिथून सेलचे रिप्रेझेंटेशन तयार करत होतो. नेट सेल रिॲक्शन मधून आपण प्रोसिजर काय फॉलो केली? आपण ऑक्सिडेशन ओळखलं, रिडक्शन ओळखलं. ऑक्सिडेशन ॲट एनोड OA, रिडक्शन ॲट कॅथोड RCC, OA-RCC, OA-RCC. ऑक्सिडेशन एनोड, रिडक्शन कॅथोड. आणि शेवटी रिप्रेझेंटेशनसाठी तुम्हाला ट्रिक सांगितलेली ABC. एनोड डाव्या बाजूला कोण? एनोड मिडलला कोण? ब्रिज. आणि नंतर उजव्या बाजूला कोण? कॅथोड. ठीक आहे. शेवटचं जे एक्झाम्पल होतं ते होतं गॅस इलेक्ट्रोडशी कनेक्टेड. तिथं मी सांगितलं होतं जर गॅस इन्व्हॉल्ड असेल तर मनानच आपल्याला एक मेटल त्याच्यात इन्सर्ट करायचा असतो. रिप्रेझेंटेशनमध्ये तो असतो प्लॅटिनम. इनर्ट मेटल प्लेट प्लॅटिनम वापरलं जातं गॅस इलेक्ट्रोड असेल तर. ठीक आहे. त्याचे काही एक्झाम्पल सॉल्व केले, तुम्ही ते प्रॅक्टिसाइज केले असतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि आज पुढे जातोय उलटा क्वेश्चन. आपल्याला सेल रिप्रेझेंटेशन दिलेलं असेल, आपल्याला सेल रिप्रेझेंटेशन दिलेलं असेल, त्यावरून आपल्याला नेट सेल रिॲक्शन तयार करायची आहे. ठीक आहे. आणि हे जे डिस्कशन असणार आहे, हा जो क्वेश्चन असणार आहे, दिस इज मॅन्डेटरी, दिस इज कंपल्सरी फॉर ऑल द स्टुडंट्स. बिकॉज नर्स्ट इक्वेशन असेल किंवा गिब्स फ्री एनर्जी म्हणून पुढे एक कन्सेप्ट येतो, महत्त्वाचा कन्सेप्ट. त्या सगळ्या क्वेश्चन्सला सॉल्व करण्यासाठी पहिली स्टेप असते आय हॅव टू राईट डाऊन द नेट सेल रिॲक्शन. तर ती नेट सेल रिॲक्शन सगळ्यांना लिहिता आलीच पाहिजे. देर इज नो ऑप्शन फॉर दॅट. ठीक आहे. म्हणून हा जो क्वेश्चन मी सॉल्व करतोय आता तो एकदम केअरफुली तुम्हाला ऐकायचा आहे, केअरफुली समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. चला तर मग जातोय पुढे. क्वेश्चन इज लाईक दिस. राईट
write the net cell reaction, right, the net cell reaction involving in the following galvanic cell, involving in the following galvanic cell, involving in the following galvanic cell. गॅल्व्हॅनिक सेल दिलेलं असेल आपल्याला नेट सेल रिॲक्शन लिहायचे. ठीक आहे. सो आय एम स्टार्टिंग विथ दिस एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, लिथियम सॉलिड, lithium plus, concentration suppose it is C1, Al3 plus, concentration C2, Al solid. उलटा क्वेश्चन आहे एक्झॅक्टली. काल आपण काय केलं होतं, सेल रिॲक्शन दिली जायची, ॲनोड कॅथोड ओळखायचो आणि रिप्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट ABC तयार करायचो. आता क्वेश्चन उलटा झालाय. आपल्याला सेल दिली आहे, आपल्याला सेल दिली आहे, या सेल दिल्यानंतर मला आता याची नेट सेल रिॲक्शन तयार करायची. ठीक आहे. तर मी शॉर्टकट वेनस सांगतोय. ठीक आहे, शॉर्टकट वेनस सांगतोय. लॉंग रूट कसा असणार आहे, मला अगोदर ॲनोडची रिॲक्शन लिहावी लागेल, नंतर मला कॅथोडची रिॲक्शन लिहावी लागेल, ॲनोड आणि कॅथोड ॲड करावं लागेल. किंवा हे एक्झाम्पल मी लॉंग रूटनं पण सांगतो आणि शॉर्टकटनं पण सांगतो. ॲज पर युअर कन्व्हिनियन्स यू फॉलो आयदर रूट. ओके. तर बघा पहिली मेथड, ॲट ॲनोड. ठीक आहे. आता ॲनोड आणि कॅथोड ओळखता आले पाहिजेत सगळ्यांना कंपल्सरीली. त्यासाठी कायम हे लक्षात ठेवून टाका, ABC. डाव्या बाजूला कोण आहे, ॲनोड ॲट लेफ्ट हँड साईड, ॲनोड ॲट राईट हँड साईड, कॅथोड, आणि दोघांच्या मध्ये काय असतो, ब्रिज. म्हणजे हा ब्रिज जर मी कन्सिडर केला, इकडची बाजू झाली ॲनोडिक आणि इकडची बाजू झाली कॅथोडिक. लिथियम विल बी ॲनोड, ॲल्युमिनियम विल बी कॅथोड. ही पहिली स्टेप. तुम्हाला ॲनोड आणि कॅथोड ओळखता आला पाहिजे. डाव्या बाजूला कोण असतो, ॲनोड असतो, उजव्या बाजूला कोण असतो, कॅथोड असतो. आता ॲनोडला कुठली प्रोसेस होते हे पण सांगितलं मी तुम्हाला, OARCC, ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. कंपल्सरीली ॲनोडवर काय होत असतं रे, ऑक्सिडेशन होत असतं. कॅथोडवर काय होत असतं रे, रिडक्शन होत असतं. आता ॲनोड ओळखला तुम्ही, कोण, लिथियम. आता मला लिहायची ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Li सॉलिड गिव्हिंग Li प्लस C1 प्लस इलेक्ट्रॉन, हे झालं ऑक्सिडेशन. ॲनोड ऑक्सिडेशन, हा ॲनोड आहे. ठीक आहे. ॲट कॅथोड, आता कॅथोडला काय होत असतं, रिडक्शन स्टँड्स फॉर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन. तर पहा आता ॲल्युमिनियमचं रिडक्शन म्हणजे Al3 प्लस न इलेक्ट्रॉन गेन केले पाहिजेत. ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉन कसा गेन करेल, ॲल्युमिनियमचा आयन इलेक्ट्रॉन गेन करेल, म्हणून हा रिॲक्टंट साईडला गेला, Al सॉलिड. तर आता दोन्ही रिॲक्शन मिळाले आपल्याला, ॲनोडची मिळाली, कॅथोडची मिळाली. आता नेट रिॲक्शन. आता महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नेट रिॲक्शनचा अर्थ काय असतो. नेट रिॲक्शन इज द सम ऑफ ऑक्सिडेशन ॲज वेल ॲज रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनचं बेरीज केल्यानंतर काय मिळत असतं, नेट रिॲक्शन. बट रिमेंबर, नेट सेल रिॲक्शन डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन्स. नेट सेल रिॲक्शन ओळखायची कशी, त्यासाठी गोष्ट लक्षात ठेवायची, नेट सेल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन नसतात. इलेक्ट्रॉन नसणारी नेट रिॲक्शन, इलेक्ट्रॉन नसणारी नेट रिॲक्शन, नसणारी नेट. किती सोपं काम आहे. नेट एन, नसणारी बघा, नेट रिॲक्शन. इलेक्ट्रॉन नसणारी नेट रिॲक्शन. आणि इलेक्ट्रॉन असणारी हाफ रिॲक्शन. इलेक्ट्रॉन असणारी हाफ रिॲक्शन. ठीक आहे, ते पण ओळखायला सोपं आहे बघा, किती सोपं काम आहे बघा. हाफ रिॲक्शन असणारी हाफ.
असणारी हाफ, इलेक्ट्रॉन नसणारी नेट. नावात त्यांच्या नावातच ट्रिक आहे. ठीक आहे, म्हणजे मी म्हणू शकतो दिस इज हाफ रिॲक्शन कारण याच्यात इलेक्ट्रॉन आहेत. दिस इज अगेन हाफ रिॲक्शन, इलेक्ट्रॉन आहेत. आता आपण जी नेट रिॲक्शन तयार करणार आहोत त्यामध्ये मला इलेक्ट्रॉन नको आहेत, इलेक्ट्रॉन नसतात नेट रिॲक्शनमध्ये. मग आता मी काय केलं पाहिजे जेणेकरून इथले इलेक्ट्रॉन सगळे गायब होतील? मला काय करावं लागेल जेणेकरून मला नेट रिॲक्शन तयार करताना इलेक्ट्रॉन पूर्णपणे गायब होऊन जातील? मला करावं लागेल 3 ने मल्टिप्लाय. आय हॅव टू मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय 3 लाईक दिस. 3 3 3. किंवा आणखी साध्या भाषेत लक्षात घ्या, जेवढे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये असतात एक्झॅक्टली तेवढे इलेक्ट्रॉन रिडक्शन रिॲक्शनमध्ये असावेच लागतात, त्याशिवाय ते कॅन्सल होत नसतात. कारण ऑक्सिडेशन रिॲक्शनचे इलेक्ट्रॉन उजव्या बाजूला असतात, रिडक्शन रिॲक्शनचे इलेक्ट्रॉन डाव्या बाजूला असतात. डाव्या आणि उजव्या बाजूची आयडेंटिकल गोष्ट ही कॅन्सल होत असते. आता हे कॅन्सल करता येतं, या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. वी हॅव टू ॲड दिस 2 रिॲक्शन्स. या 2 रिॲक्शन्स ॲड करत असताना ॲडिशनमध्ये डावी आणि उजवी बाजू सेम असेल तर कट होत असते, आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये सेम साईडचं कट होतं, ॲडिशनमध्ये अपोजिट साईडचं कट होत असतं. सो आय कॅन कॅन्सल दिस 2 इलेक्ट्रॉन्स. नाउ रिमेनिंग रिझल्ट 3Li सॉलिड प्लस Al3 प्लस having concentration C2 giving 3Li plus having concentration C1. डावी डावी आणि उजवी उजवी, डाव्या बाजूला डावी बाजू ॲड करा, उजव्या बाजूला उजवी बाजू ॲड करा. जर डावीकडे आणि उजवीकडे एकच गोष्ट दिसली तर कॅन्सल करा. दिस इज द रूल फॉर ॲडिशन, काही विशेष नाही. ठीक आहे, तेच करतो मी. 3Li सॉलिड प्लस Al3 प्लस 3Li प्लस प्लस Al सॉलिड, Al सॉलिड. सो दिस विल बी युअर करेक्ट आन्सर. हे झालं आपलं करेक्ट आन्सर. ठीक आहे, ठीक आहे का? लक्षात आलं? परत एकदा सांगतो, ABC या ट्रिकवरून मी ॲनोड आणि कॅथोड ओळखले. डावी बाजू ॲनोड, उजवी बाजू कॅथोड. ॲनोड ऑलवेज ऑक्सिडेशन, ॲनोड ऑलवेज ऑक्सिडेशन, कॅथोड ऑलवेज रिडक्शन. ॲनोडचं ऑक्सिडेशन. आता हे आपल्याला बेसिक नॉलेज आलेलं असतं. ठीक आहे, लिथियम इलेक्ट्रॉन लूज करून Li प्लस, लिथियम अल्कली मेटल आहे, कधीच +1च्या पुढे नसतात अल्कली मेटल. ठीक आहे, एक इलेक्ट्रॉन लूज केलेला होता. हे 3 नंतर बॅलन्सिंगच्या वेळेस आलेलं आहे. ठीक आहे, कॅथोडला रिडक्शन, रिडक्शन स्टँड्स फॉर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Al3 प्लसनं इलेक्ट्रॉन गेन केले, Al तयार झाला. आता मला नेट रिॲक्शन काढायची आहे. ॲनोडची रिॲक्शन कॅथोडची रिॲक्शन मला ॲड करावी लागेल. ॲडिशन करत असताना माइंडमध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, नेट रिॲक्शन डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन्स. मग ते इलेक्ट्रॉन कट होण्यासाठी तुम्हाला बॅलन्स करावं लागतं. किंवा तुम्ही रेडॉक्स रिॲक्शन या टॉपिकमध्ये आयन इलेक्ट्रॉन मेथड जी पाहिली असावी, बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन, तसाच भाग इथं थोडक्यात आहे. ठीक आहे, हे झालं माझं फायनल आन्सर. ठीक आहे, आता ही झाली लॉंग मेथड. लॉंग मेथड. ठीक आहे, आता एवढा टाइम वेस्ट न करता याच क्वेश्चनला एक दुसऱ्या अल्टरनेटिव्ह मेथडनं सॉल्व करता येऊ शकतं. शॉर्टकट वेनं याला सॉल्व करता येऊ शकतं. तर याची जी शॉर्टकट मेथड आहे ती मी इकडे एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, उत्तर तेच मिळतं का नाही तुम्ही चेक करू शकता. कसं पहा, खूप सोपं काम. बघा, रिॲक्टंट प्रोडक्ट, बघा रे, रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट, फिनिश. रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट, तेच करतो मी आता. हा रिॲक्टंट, हा प्रोडक्ट, ॲरो लावतो इथं, Li प्लस, हा झाला प्रोडक्ट. रिॲक्टंट प्रोडक्ट, ही बाजू संपला. आता इथं तसंच रिॲक्टंट प्रोडक्ट, हा रिॲक्टंट साईडला Al3 प्लस, प्रोडक्ट Al सॉलिड. कॉन्सन्ट्रेशन लिहू त्यांचे. Al3 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन C2 दिलंय, Li प्लसचं कॉन्सन्ट्रेशन C1 दिलंय. आता राहिला भाग बॅलन्सिंगचा. मला या रिॲक्शनला बॅलन्स करायचं. खूप सोपं काम आहे, व्हेरी व्हेरी सिंपल. लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. वी कॅन बॅलन्स सच रिॲक्शन्स जस्ट बाय इक्वलिंग चार्जेस ऑन बोथ साइड.
दोन्ही बाजूचे चार्ज जरी आपण इक्वल केले तरी रिॲक्शन बॅलन्स होऊन जाते. कसं बघा, या बाजूला चार्ज किती दिसतोय रे मला, +3. या बाजूला चार्ज किती दिसतोय मला, +3. या बाजूला मला चार्ज दिसतोय +1. ही बाजू +3 आहे, ही बाजू +1 आहे. मला इक्वल करायचे म्हणजे मला उजव्या बाजूला 3 न गुणावं लागेल ना, मला 3 न गुणावं लागेल. म्हणून मी इथं 3 न मल्टिप्लाय केलं. आता 3 न उजव्या बाजूला म्हणजे याला नाही गुणण्याची गरज, हा, कारण ते ऑलरेडी बॅलन्स्ड आहे 1-1. हे 3 आलं इथं. आता हे 3 आलं म्हणजे ऑटोमॅटिकली इथं पण 3 आलं ना, कारण याचं ओरिजिनच हे लिथियम आहेत ना. झालं बॅलन्स. बघा, शॉर्टकट वेनं जरी गेलो आणि लॉंग रूटनं जरी गेलो उत्तर बदलत नाही. मला वाटतं शॉर्टकट तुम्हाला आला पाहिजे, कारण एक्झाममध्ये आपल्याकडे टाईम नसतो. हा क्वेश्चन नसतो, हा असा क्वेश्चन नसतो नीट एक्झाममध्ये किंवा जेई एक्झाममध्ये. पण माझं म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या, नर्स्ट इक्वेशन किंवा गिब्स फ्री एनर्जीचे पुढे क्वेश्चन्स पाहिजेत आपल्याला. ते क्वेश्चन सॉल्व करत असताना पहिली स्टेप असते, आय हॅव टू राईट डाऊन द नेट सेल रिॲक्शन. म्हणजे हे आलंच पाहिजे. दिस इज कंपल्सरी फॉर एव्हरीवन. त्याशिवाय तुम्ही या टॉपिकचे 4 ते 8 मार्क मिळू शकत नाहीत. मी 8 मार्क म्हणू शकतो डायरेक्टली. 8 मार्क तुमचे निघून जातील बघा. 8 मार्क तुम्हाला विसरून जावे लागतील जर तुम्हाला हे जमत नसेल तर. यू कॅन फॉलो आयदर लॉंग रूट और शॉर्ट रूट, इट इज अप टू यू. पण मला वाटतं हे सगळ्याला यावं. बिंग माय स्टुडंट, आय एक्सपेक्ट फ्रॉम यू that you must deal with shortcut method, because it is very simple. What we have to do, reactant product. This space is on reactant side, this on product side, this on reactant side, this on product side, and we have to balance that reaction by considering charges on both sides. In this example, particular example, on left hand side there was +3 charge, on right hand side I am seeing only +1 charge. So I have to balance here by multiplication with 3. Answer is completed. So this is your answer or this is your answer. लक्षात आला असेल सगळ्यांच्या. ठीक आहे, दोन्ही मेथडनं तुम्ही थिंक करून बघा, उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, आता पुढचे एक्झाम्पल्स मी शॉर्टकट वेनं करतोय, म्हणून हे एक्झाम्पल जर समजलं नसेल व्हिडिओला रिपीट बघा आणि हे एक्झाम्पल अंडरस्टँड करून घ्या. ओके, चला नोट करा फटाफट. पुढचं एक्झाम्पल. ठीक आहे, बघा, सेकंड एक्झाम्पल आलं पाहिजे सगळ्यांना. मॅग्नेशियम सॉलिड magnesium +2 having concentration C1, Al +3 having concentration C2, L solid. तुम्हाला वाटेल सरांना ॲल्युमिनियम आवडतो का? तसं काही नाही. हे एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे, म्हणजे याच्यात काम थोडंसं जास्त आहे म्हणून हे एक्झाम्पल घेतोय मी. ठीक आहे, बघा, हे सेल रिप्रेझेंटेशन दिलं आपल्याला, याची नेट सेल रिॲक्शन लिहायची आहे. ठीक आहे, जाऊ शॉर्टकट मेथडनं. ठीक आहे, समजली आहे सगळ्यांना. शॉर्टकट मेथड फॉलो करतोय. ठीक आहे, बघा, आता खूप सोपं काम आहे. रिॲक्टंट प्रोडक्ट. ओके, सो मॅग्नेशियम, हे आन्सर लिहितोय मी. मॅग्नेशियम लिहिला रिॲक्टंट बाजूला, मॅग्नेशियम +2 लिहिला प्रोडक्ट बाजूला. झालं, याचं काम झालं. आता हे रिॲक्टंट प्रोडक्ट Al +3 Al. ठीक आहे, नाउ I have to balance this reaction. आता या रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी परत एकदा आपण दोन्ही बाजूच्या चार्जचा वापर करणार. खूप सोपं काम आहे. बघा, आता डाव्या बाजूला इथं तर काही चार्ज नाही, हे 0 आहे. इथं चार्ज किती दिसतोय, +3. डाव्या बाजूचा चार्ज किती झाला, +3. तर उजव्या बाजूला इथं +2 चार्ज आहे, इथं 0 चार्ज आहे, हे न्यूट्रल आहे. म्हणजे उजव्या बाजूचा टोटल चार्ज किती झाला, +2. इकडची बाजू +3 आहे, इकडची बाजू +2 आहे. आता 3 आणि 2 मला इक्वल करायचे आहेत. 3 आणि 2 इक्वल करायचे आहेत. म्हणजे तुम्ही जसं लोअर क्लासेसमध्ये जे मॅथमॅटिक्समध्ये LCM वगैरे पाहिलं ना, LCM, 3 आणि 2चा LCM काढा साध्या भाषेत.
3 आणि 2चा LCM किती येतो रे? 6. किती येतो? 6. म्हणजे मला या बाजूला 2 न गुणावं लागेल आणि मला या बाजूला 3 न गुणावं लागेल, म्हणजे हे 6 होईल, हे पण 6 होईल. सो व्हॉट आय एम डुईंग, आय एम मल्टिप्लाइंग हेअर विथ 2, म्हणजे +3 चार्जला 2 न गुणणार आहे मी आणि +2 चार्जला 3 न गुणणार आहे. तेच करूत, +3 ला 2 न मल्टिप्लाय करा. सो हेअर 2, +3 चार्जला 2 न गुणलं, ठीक आहे, आणि +2 चार्जला 3 न, 3. ठीक आहे. बघा आता, बेत्रिक 6 + 6, 3 दोन्ही 6, अगेन +6. चार्ज इज बॅलन्स. आता रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट्स बरोबर लिहा. आता हे 3 Mg2+ आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली हे 3 आहे, कारण याचं ओरिजिन हे आहे ना. सिमिलरली हे 2Al + 3 आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली हे 2Al आहे. आलं का रे लक्षात? ठीक आहे. बघा परत एकदा काय होतं, इकडे +2 चार्ज होता, तिकडे +3 होता. +2 +3 इक्वेट करण्यासाठी इकडे मी 2 न गुणलं, इकडे 3 न गुणलं, 6 झालं. कोएफिशियंट्स लिहिल्यानंतर त्यांचे जे पॅरेंट्स आहेत तिथं मग ते अटॅच केलं. हे 3 होतं म्हणून इथं 3 आलंय, इथं 2 न गुणलं म्हणून हे 2 झालं. संपलं. किती सोपं काम आहे. आता आणखी एक क्वेश्चन याच्यातच मी ॲड करून सांगतो. मला या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले इलेक्ट्रॉन्स देखील काढता आले पाहिजेत. या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले इलेक्ट्रॉन्स देखील मला काढता आले पाहिजेत. ठीक आहे. कसे काढायचे सांगतो. आयदर यू कॅन टेक द हेल्प ऑफ ऑक्सिडेशन ऑर रिडक्शन. मॅग्नेशियम सॉलिड टू मॅग्नेशियम +2, दिस इज ऑक्सिडेशन. आणि इथं 0 आहे ना वर, काही नाही, चार्ज म्हणजे 0, काही नाही म्हणजे 1 नसतो. चार्जच्या बाबतीत ते 0 असतं, पॉवरच्या बाबतीत ते 1 असतं. मॅग्नेशियमचा चार्ज 0, 0 to +2. 1 magnesium loses how many electrons? 2 electrons. 1 magnesium loses 2 electrons, but I have 3 magnesiums, so 3 magnesium will lose how many electrons? 6 electrons. 6 electrons. ठीक आहे. म्हणजे या रिॲक्शनमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व झाले? 6. किंवा रिडक्शनची हेल्प घ्या, हे रिडक्शन आहे, Al + 3 to Al. एक ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन गेन करेल, 2 ॲल्युमिनियमचा किती गेन होईल? टोटल 6 इलेक्ट्रॉन्स. नाही समजलं? शॉर्टकट वे, फॉरगेट अबाउट दिस ऑक्सिडेशन रिडक्शन. ओळखायला जर अवघड जात असेल तर दुसरी एक मेथड सांगतो इलेक्ट्रॉन काढण्याची. द इलेक्ट्रॉन्स इन नेट सेल रिॲक्शन इज नथिंग बट चार्ज ऑन लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड. एक तर डाव्या बाजूचा चार्ज काढा किंवा उजव्या बाजूचा चार्ज काढा, जेवढा चार्ज असेल तेवढे इलेक्ट्रॉन त्या रिॲक्शनमध्ये आलेले असतात. ठीक आहे. डाव्या बाजूचा चार्ज बघा, इथं 0 आहे, चार्ज म्हणतोय हा, इथं काहीच नाही ना वर, 0 चार्ज. 2 × +3, 2 × +3 असा टोटल चार्ज किती येतो रे? +6. +6. किंवा उजव्या बाजूचा चार्ज 3 × +2, 3 × +2 अँड हेअर 0. हे देखील काढा, +6च येतं. चार्ज डाव्या बाजूचा +6, चार्ज उजव्या बाजूचा देखील +6, म्हणून तर ही रिॲक्शन बॅलन्स झाली म्हणतोय ना आपण. बिकॉज इन अ बॅलन्स्ड रेडॉक्स रिॲक्शन द चार्ज ऑन लेफ्ट हँड साइड इज एक्झॅक्टली इक्वल टू चार्ज ऑन राईट हँड साइड. मग आता इलेक्ट्रॉन कसे काढायचे? मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज आयदर ऑन लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड. म्हणजे या रिॲक्शन मध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन आले रे? इलेक्ट्रॉन्स आर इक्वल टू हाऊ मेनी? 6 इलेक्ट्रॉन्स. या रिॲक्शन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आले. तुम्हाला ट्रिकनं पण सांगितलं आणि कन्सेप्टनं पण सांगितलं. कन्सेप्टनं वाटलं तर परत एकदा सांगतो. बघा, एक मॅग्नेशियम +2 मध्ये कन्वर्ट होत असताना 2 इलेक्ट्रॉन लूज करत असतो. 3 मॅग्नेशियम किती इलेक्ट्रॉन लूज करतील? 6. म्हणून इलेक्ट्रॉन्स किती येतात? 6. किती सिंपल आहे. ठीक आहे. तर हे झालंय तुमचं आन्सर. आणि या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स किती झालेले आहेत? 6. ठीक आहे. चला फटाफट नोट करा. पुढचं एक्झाम्पल, सिल्वर सॉलिड, सिल्वर +C1 कॉन्सन्ट्रेशन, Au + 3C2 कॉन्सन्ट्रेशन, Au सॉलिड. ठीक आहे. तर एक सिल्वर इलेक्ट्रोड आहे, एक चांदीचा इलेक्ट्रोड आहे, दुसरा सोन्याचा इलेक्ट्रोड आहे. बघा, चांदी सोना, चांदी सोना, सोना चांदी, सोना चांदी. ठीक आहे. चला
याची नेट सेल रिॲक्शन तयार करायची आहे. वन्स अगेन बाय शॉर्टकट मेथड, रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. ठीक आहे. Ag solid, Ag plus having concentration how much? C1. Okay. Reactant product. Au plus 3 having concentration C2, Au solid. ठीक आहे. नाव बॅलन्स करावं लागेल. डाव्या बाजूचा चार्ज बघू, हे 0 आहे, इथं काही चार्ज नाही. हे किती आहे? +3. डाव्या बाजूचा चार्ज +3, उजव्या बाजूचा +1, हे 0च आहे परत. +3 +1. आय हॅव टू बॅलन्स दिस. क्लिअर कट. आय हॅव टू मल्टिप्लाय दिस साइड बाय 3. 3 येईल ना LCM. 3 आणि 1चा LCM किती रे? 3. ठीक आहे. उजव्या बाजूला 3 न गुणावं लागेल. उजव्या बाजूला म्हणजे +1 चार्ज असणाऱ्या स्पेसिसला 3 न गुणला. हे 3 Ag प्लस झालं म्हणजे ऑटोमॅटिकली हे 3 Ag झालं. नाउ इट इज बॅलन्स्ड. दिस साइड चार्ज +3, दिस साइड चार्ज अगेन +3. रिएक्शन इज बॅलन्स्ड. ठीक आहे. नाउ फाइंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन दिस रिएक्शन. नेट रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत काढता आले पाहिजेत. मी सांगितलंय कसं ओळखायचे इलेक्ट्रॉन, कसं काढायचे इलेक्ट्रॉन. एकतर डाव्या बाजूचा चार्ज किंवा उजव्या बाजूचा चार्ज, त्याचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. डाव्या बाजूचा चार्ज बघा, 3 Ag चा चार्ज किती रे? 0. ठीक आहे. आणि हे +3 आहे, +3 आहे, एकच आहे, म्हणजे 0 + 3 किती येतं? हे +3 4. डाव्या बाजूचा चार्ज +3 येतो. आता उजव्या बाजूचा बघा, 3 × +1 केलेलं आहे ऑलरेडी, प्लस याचा चार्ज किती? 0. हे कॅल्क्युलेशन देखील किती येणार आहे? +3. लेफ्ट हँड साइड चार्ज और राइट हँड साइड चार्ज, इट इज 3. इट इज 3. हेन्स द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ड इन दिस नेट रिएक्शन आर हाऊ मच? 3. किती इलेक्ट्रॉन्स रे याच्यामध्ये? 3 इलेक्ट्रॉन्स. 3 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे का? समजलं असावं. नोट करा. चला पुढचं एक्झाम्पल. हां, भारी एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सपोज झिंक सॉलिड, झिंक +2, झिंक +2 हॅविंग कॉन्सन्ट्रेशन C1, H + C2, हाइड्रोजन गॅस P बार, प्लॅटिनम सॉलिड. ठीक आहे. हे काल पण मी सांगितलं होतं, जर गॅस इन्वॉल्ड असेल प्लॅटिनम त्याच्यासोबत येत असतो. गॅस बरोबर प्लॅटिनम लिहावाच लागतो, कारण गॅसचा काही रॉड शक्य नसतो, म्हणून इनर्ट मेटल प्लेट प्लॅटिनमवर तो गॅस ॲडझॉर्ब झालेला असतो. ठीक आहे. बघा, शॉर्टकट वेनच सांगणार आहे मी, शॉर्टकट. ठीक आहे. रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. ठीक आहे. झिंक, झिंक +2, रिएक्टेंट प्रोडक्ट H + H2. ठीक आहे. नाउ बॅलन्स इट. डाव्या बाजूचा चार्ज इथं 0 आहे, इथं +1 आहे. उजव्या बाजूचा चार्ज इथं +2 आहे, इथं 0 आहे. म्हणजे ही बाजू झाली आहे +1 आणि ही बाजू झालेली आहे +2. मला या दोन्हीचा LCM काढायचं आहे. 1 आणि 2चा LCM किती रे? 2. सो आय हॅव टू मल्टिप्लाय हेअर बाय 2. तर हे बॅलन्सिंग होऊन जाणार आहे. इथं 2 न म्हणजे जिथं +1 चार्ज आहे त्याला 2 न, म्हणजे मी इथं 2 न मल्टिप्लाय केलं. आता इथं 2 आणण्याची पण गरज नाही. बघा, हे 2 H आहेत, इथं H पण 2 दिसत आहेत. बॅलन्स्ड. नाव दिस रिॲक्शन इज कम्प्लिटली बॅलन्स्ड. ठीक आहे. ठीक आहे का? लक्षात आलं असावं. आता एखाद्याला वाटेल, व्हॉट अबाउट दिस प्लॅटिनम? त्या प्लॅटिनमला तुम्ही का लिहिलं नाही? अरे, तो प्लॅटिनम इनर्ट मेटल प्लेट आहे. इनर्ट मेटल डू नॉट इन्व्हॉल्व इन द रिॲक्शन. प्लॅटिनम तिथं दाखवला का गेलाय? कारण हा गॅस आहे.
गॅसचा रॉड शक्य नसतो, म्हणून तो गॅस प्लॅटिनमच्या प्लेटवर ॲब्झॉर्ब केलेला असतो. आलं का लक्षात सगळ्यांच्या? ओके. प्लॅटिनम रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसणार नाही, प्लॅटिनमची रिॲक्शनच नसते, प्लॅटिनमची कधीच रिॲक्शन नसते, पूर्ण केमिस्ट्रीमध्ये प्लॅटिनमची रिॲक्शन नाही. मी फक्त प्लॅटिनम म्हणतोय. हां, प्लॅटिनमच्या कंपाऊंडची रिॲक्शन असू शकते, पण प्युअरली प्लॅटिनमची रिॲक्शन नसते. ओके. हां, चला सांगा आता. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व इन दिस रिॲक्शन, आयदर चार्ज ऑन लेफ्ट हँड साइड और राईट हँड साइड, इट्स मॅग्निट्यूड. डाव्या बाजूचा चार्ज आहे +2, उजव्या बाजूचा पण चार्ज आहे +2, मॅग्निट्यूड 2, इलेक्ट्रॉन्स 2. सो टोटल इलेक्ट्रॉन्स इन दिस रिॲक्शन आर 2. कन्सेप्टमधून सांगू, कन्सेप्टमधून सांगतो बघा. झिंक +2 मध्ये कन्वर्ट व्हायला किती इलेक्ट्रॉन लूज करेल? 2. आणि तेच इलेक्ट्रॉन हे H+ गेन करतील. माहिती एखादा शहाणा असं म्हणत, इथं हे 2 इलेक्ट्रॉन आणि इकडून परत 2 इलेक्ट्रॉन, 2 आणि 2 4. नो, जे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिडेशनमध्ये रिलीज होत असतात तेच एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन रिडक्शनमध्ये कामाला येत असतात, म्हणजे डबल त्याला काउंट नसतं करता येत. ठीक आहे. झिंक +2 व्हायला किती इलेक्ट्रॉन रे? 2 इलेक्ट्रॉन ना. असंही थिंक केलं तरी चालेल, कसंही थिंक करा, पण इलेक्ट्रॉन्स काढता आले पाहिजेत. ओके, नोट करा. आता पुढचे जे एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करणार आहे एकदम केअरफुली लक्षात ठेवा. सगळे थोडेसे कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल्स आहेत, ओव्हर कॉम्प्लिकेटेड नाही, सिम्पलच आहेत ते, पण थोडेसं सगळे स्पेसिस दिसायला सारखे दिसतील, त्यामुळं काय करून कसं करू असं वाटू शकतं. ठीक आहे. हे एक्झाम्पल चालू करण्या अगोदर माझं जे फेमस डायलॉग आहे ते एकदा म्हणतो. यस कम ऑन, यस कम ऑन. पुढचं एक्झाम्पल, 5वं एक्झाम्पल पहा. झिंक सॉलिड zinc +2 having concentration C1, zinc +2 having concentration C2, झिंक सॉलिड. बघ रे, सगळं सारखं दिसेल तुला, सगळीकडे झिंकच दिसायला, सगळीकडे झिंकच दिसतोय, इकडं झिंक तिकडं झिंक, पण लक्षात घ्या फरक आहे. हेअर कॉन्सन्ट्रेशन इज C1, हेअर कॉन्सन्ट्रेशन इज C2. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होऊन जातो बिकॉज देर इज डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाला की सेल काम करत असते. इथं जर समजा हे C1 आणि हे पण C1 लिहिलं असतं, ती सेल काम करत नसती, कारण पोटेन्शियल डिफरन्स 0 असता. नाउ हेअर पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट 0 बिकॉज देर इज डिफरन्स इन द कॉन्सन्ट्रेशन्स. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता परत एकदा शॉर्टकट वेनं सांगतो. रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. ठीक आहे. बघा आता झिंक सॉलिड याचा प्रोडक्ट इथं असतो, रिॲक्टंट प्रोडक्ट लिहितो इकडं. झिंक +2 कॉन्सन्ट्रेशन बघायचं, केअरफुली लिहायचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं, C1. हे संपलं. आता हे रिॲक्टंट प्रोडक्ट झिंक +2. आता याचं कॉन्सन्ट्रेशन काय? C2. झिंक सॉलिड, झिंक सॉलिड. बघा कसं केलं. रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. ठीक आहे. रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. सिंपल थिंग आहे, झाला, आन्सरच झाला. नाही समजलं असं लॉंग रूट न सांगू, घे लॉंग रूट घे. ठीक आहे. ऑर मेथड सांगतो. ॲट ॲनोड, एवढं तर कळलं असावं तुला. हे ॲनोड आहे, हे कॅथोड आहे. ॲनोड ऑक्सिडेशन, झिंक सॉलिड कन्वर्टिंग इनटू झिंक +2 having concentration C1 +2 electron. At cathode, at cathode, at cathode, zinc +2 having concentration C2 +2 electron converting into zinc solid. ठीक है. ॲड करा. ॲड दिस टू रिॲक्शन्स. ॲडिशन करत असताना डावीन उजवी बाजू जर आयडेंटिकल गोष्ट असेल तर ती कट होत असते. ठीक आहे. कट करतो इलेक्ट्रॉन. बघा रिझल्ट. झिंक सॉलिड
zinc solid plus zinc plus 2 having concentration C2 giving zinc plus 2 having concentration C1 plus zinc solid. आता हे झिंक पण कट होत आहे, याचा अल्टिमेट रिझल्ट काय येतो रे? याचा अल्टिमेट रिझल्ट येतो झिंक प्लस 2 having concentration C2 giving zinc plus 2 having concentration C1. Finish. तुम्ही म्हणाल इथं हा रिझल्ट काढला, इथं कुठे आहे? बघ रे, इथं पण आहे. हे बघ, झिंक कट होते ना, झिंक कट होतं ना. zinc plus 2 having concentration C2 converting into zinc plus 2 having concentration C1. लक्षात आलं का नाही? खूप सोपं आहे रे. रिॲक्टंट प्रोडक्ट. आणि इथं तर चार्ज वगैरे बॅलन्स करण्याची पण गरज नाही. हां, कॉन्सन्ट्रेशन मात्र थोडेसे व्यवस्थित. हे रिॲक्टंट हे प्रोडक्ट साईडला आहे, C1 प्रोडक्ट साईडला गेलं आहे बघा, इथं C1 प्रोडक्ट साईडला, रिॲक्टंट प्रोडक्ट. हे C2 आहे रिॲक्टंट साईडला बघा, C2 रिॲक्टंट साईडला. ठीक आहे ना? अशाच्या सेल असतात जिथं डावी उजवी बाजू इलेक्ट्रोड म्हणजे ॲनोड आणि कॅथोड सेम मटेरियलचे असतात. हा पण झिंक आहे, हा पण झिंक आहे, त्याला म्हणायचं असतं कॉन्सन्ट्रेशन सेल. दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल. कॉन्सन्ट्रेशन सेलचं हे सिंपल एक्झाम्पल आहे. ओके, कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, चला नोट करा फटाफट, पुढे जाऊत आणखी. चला पुढचं एक्झाम्पल, आणखी भारी एक्झाम्पल आहे. प्लॅटिनम सॉलिड हायड्रोजन गॅस ॲट 1 bar H plus C1. इथं संपलाय माझा ॲनोड, माझा म्हणजे आपल्या सगळ्यांचा ॲनोड इथं संपलाय. आता कॅथोड H plus C2 हायड्रोजन गॅस ॲट 1 bar प्लॅटिनम सॉलिड. इथं देखील पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, कारण बघा कॉन्सन्ट्रेशन वेगळे आहेत ना, सेल काम करते. ठीक आहे. प्लॅटिनम हा गॅस आलाय म्हणून प्लॅटिनम आलाय, त्याचा काही संबंध रिॲक्शन मध्ये नसतो, तुम्हाला यापूर्वी सांगितलंय. ओके, सो जस्ट इग्नोर प्लॅटिनम वाईल रायटिंग द नेट रिॲक्शन. फोकस ऑन रिमेनिंग थिंग. परत तेच आहे, हे सोडू ना, त्याला इग्नोर करून विचार करा. रिॲक्टंट प्रोडक्ट. प्लॅटिनमला सोडून रिॲक्टंट प्रोडक्ट. चला घ्या रिॲक्टंट हायड्रोजन गॅस ॲट 1 bar. हा झाला रिॲक्टंट, याचा प्रोडक्ट हा लिहितो इकडं H प्लस हॅविंग कॉन्सन्ट्रेशन C1. झालं. नाव दिस रिॲक्टंट प्रोडक्ट H plus having concentration C2, hydrogen gas at 1 bar. आता बॅलन्स करावं लागेल याला, किंवा बॅलन्स न करता देखील पाहू शकता तुम्ही, हे 2 हायड्रोजन आहेत. ठीक आहे, हे 2 आणायला काही हरकत नाही. इथं हायड्रोजन बॅलन्स होतील, इकडे 4 आणि तिकडे 4. इथं चार्ज ऑलरेडी बॅलन्स्ड होता, पण हायड्रोजन बॅलन्स नव्हता, म्हणून हायड्रोजन बॅलन्स केलं. थोडंसं युनिक एक्झाम्पल म्हणा. ठीक आहे. नाउ आय कॅन कॅन्सल दिस. कॅन्सल केलं. ठीक आहे. नाउ रिझल्ट इज 2H प्लस हॅविंग कॉन्सन्ट्रेशन C2, 2H प्लस हॅविंग कॉन्सन्ट्रेशन C1. आता तुम्हाला वाटेल 2 पण कट करा, 2 पण कट करा. ठीक आहे. 2 कट केलं काय न केलं काय, नेट रिॲक्शन मधल्या इलेक्ट्रॉनवर फरक पडणारच आहे. ठीक आहे. समजा मी 2 ठेवून इलेक्ट्रॉन्स काढले, 2 येतात. डाव्या बाजूचा चार्ज 2 किंवा उजव्या बाजूचा चार्ज 2. इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे 2 न कट करता इलेक्ट्रॉन्स 2 आले. ठीक आहे. आता समजा मी 2 कट केलं, आता याच्यात इलेक्ट्रॉन बघितले तर किती येतात? 1 येतात. ठीक आहे. घाबरून जायचं काही कारण नाही. तुम्ही जी नेट रिॲक्शन घेतात त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स फक्त तुम्हाला लागतात पुढच्या स्टडीसाठी. 2 ठेवा किंवा 2 कट करा, नो मॅटर्स.
ठीक आहे, मी 2 ठेवतोय, मला 2 आवडते म्हणून 2 ठेवतोय. इलेक्ट्रॉन्स किती झाले? 2. आलं का रे लक्षात? या एक्झाम्पलमध्ये वेगळेपणा आहे, प्लॅटिनम इग्नोरन्स, इनर्ट मेटल प्लेट आहे. पुढे काय? रिॲक्टंट प्रोडक्ट. हां, महत्त्वाची गोष्ट आणखीन एक, हे प्रेशर 1 बार आणि 1 बार आहे म्हणून हे कट झालं. समजा इथं 1 बार दिलं असतं, इथं 1 बार दिलं असतं आणि इथं 2 बार दिलं असतं, मी हे हायड्रोजन कॅन्सल करू शकलो नसतो. म्हणजे तुम्हाला कॅन्सल करत असताना बघायचं की बाबा त्या दोघांच्या सगळ्या गोष्टी सेम आहेत का नाही. हळूच काहीतरी एक्झामिनर काय करतो, इथं 1 ठेवतो आणि इथं 0.1 ठेवतो, मग त्याला मी कॅन्सल करू शकत नाही. आय कॅन नॉट कॅन्सल सच स्पेसिस. 2 स्पेसिस कॅन्सल करताना त्यांचं सगळं आयडेंटिकल असावं लागतं. तर याचा आन्सर झालं हे. Again, this is example of concentration cell because both the electrodes are made up of same material. Okay, note करा. आता हे जे एक्झाम्पल आहे हे आणखी वेगळं, तुमच्या भाषेमध्ये याला भूत एक्झाम्पल म्हणू शकता, माझ्या भाषेमध्ये मी त्याला डायन एक्झाम्पल म्हणतो. डायन एक्झाम्पल, ठीक आहे. बघता क्षणी याच्यात काहीतरी वेगळेपणा वाटतोय. तुम्हाला वाटत असेल सरांनी सॉल्ट ब्रिज लिहिणं विसरलं का काय? नो, मी विसरलो नाही. या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सॉल्ट ब्रिजची गरजच नाही. अशा काही युनिक गॅल्व्हॅनिक सेल असू शकतात जिथं सॉल्ट ब्रिजची गरज पडत नाही, पण 99% 99% गॅल्व्हॅनिक सेल मस्ट कंटेन सॉल्ट ब्रिज. असे काही अपवादात्मक एक्झाम्पल असतात जिथं सॉल्ट ब्रिजची गरज का पडत नाही. ठीक आहे, उगच नाही, त्याला पण कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघा काय असतं, एकाच बीकरमध्ये 2 प्लॅटिनमच्या प्लेट इमर्स केलेल्या आहेत. 2 बीकर नाही, आता हे वेगळंच पाहिलं. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये मी म्हणलं होतं 2 बीकर असतात, इथं एकच बीकर आहे आणि खाली एकच सोल्युशन आहे H+चं. इथं प्लॅटिनमच्या प्लेट ह्या परत वायरनं कनेक्ट केलेल्या आहेत. इथं हायड्रोजन गॅस आहे ज्याचं प्रेशर किती आहे? P1 आणि इकडच्या हायड्रोजन गॅसचं प्रेशर किती आहे? P2. प्रेशर वेगळे आहेत ना हायड्रोजन गॅसचे, प्रेशर वेगळे आहेत म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएशनसाठी काहीतरी वेगळं असावं लागतं 2 इलेक्ट्रोड्समध्ये. समजा हे P1 आणि हे पण P1 असतं, मग ही सेल नसती. ते P1 असताना हे P2 आहे म्हणजे देर इज पोटेन्शियल डिफरन्स क्रिएशन, म्हणून अशी गॅल्व्हॅनिक सेल काम करते. इथं सॉल्ट ब्रिजची गरज का पडत नाही रे? आपण सॉल्ट ब्रिज कशासाठी वापरतो? 2 सोल्युशन्सला जोडण्यासाठी. इथं तर सोल्युशन एकच आहे ना, एक सोल्युशन आहे, देर इज नो नीड ऑफ सॉल्ट ब्रिज. जर 2 इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन असतील तरच सॉल्ट ब्रिजचं काम असतं. इथं एकच इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे, नो नीड ऑफ सॉल्ट ब्रिज. अगेन दिस इज एक्झाम्पल ऑफ कॉन्सन्ट्रेशन सेल. ठीक आहे, तर काही असं घाबरून जाण्याचं कारण नाही, एकदम सोपंच एक्झाम्पल आहे. पहा, जस्ट इग्नोर प्लॅटिनम, प्लॅटिनमला इग्नोर करा. बघा, रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. हा H+ कॉमन घ्यायचा आहे मला, म्हणजे या बाजूला जर मी विचार केला तर तो प्रोडक्ट असणार आहे आणि या बाजूचा विचार केला तर तो रिॲक्टंट असणार आहे, कारण सेम आयन आहे, सोल्युशन एकच आहे. H+ रिॲक्टंट म्हणून पण काम करणार आहे आणि प्रोडक्ट म्हणून देखील काम करणार आहे. या हायड्रोजनसाठी हा प्रोडक्ट असेल H+, P1 बारवाल्या हायड्रोजनसाठी H+ हा प्रोडक्ट असेल, P2 बारवाल्या हायड्रोजनसाठी हा रिॲक्टंट असेल. ठीक आहे, सो राईट डाऊन hydrogen gas at P1 bar converting into H+ having concentration C. हे झालं याचं, याचं झालं. आता याचं इकडच्या बाजूचं, इकडच्या बाजूसाठी आता हा रिॲक्टंट टेक करा, H+ having concentration C आणि हा प्रोडक्ट हायड्रोजन गॅस ॲट P2 बार, at P2 bar. ठीक आहे, नाउ जस्ट कॅन्सल दिस H+, सेम आहे ना दोन्ही बाजूला. ठीक आहे, हायड्रोजन गॅस ॲट P1 बार कन्वर्टिंग इनटू हायड्रोजन गॅस ॲट P2 बार. संपला आन्सर, H+ कट व्हायला, संपला आन्सर. आता इथं इलेक्ट्रॉन्स काढताना मी चार्जचा वापर करू शकत नाही, हे भूत एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिले त्याच्यापेक्षा हे खूप वेगळे एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रॉन्स काढत असताना मला ऑक्सिडेशन स्टेटची हेल्प घ्यावी लागते किंवा मला इमॅजिन करावं लागतं व्हॉट इज द ऑक्सिडेशन, व्हॉट इज द रिडक्शन. ठीक आहे,
किंवा हे कट करण्याच्या अगोदर पण मी इथं असं करतो, म्हणजे हे बॅलन्स झालं आणि आता कट झालं. आता थिंक करा तुम्ही, हे 2H+ होतं, 2H+चं कन्वर्जन या 2H+चं कन्वर्जन या H2 मध्ये व्हायलं होतं आणि या H2चं कन्वर्जन या 2H+ मध्ये व्हायलं होतं. H2 2H+ मध्ये कन्वर्ट होताना 2 इलेक्ट्रॉन गेन करेल. 2H+ H2 मध्ये कन्वर्ट होत असताना H2 2H+ मध्ये कन्वर्ट होत असताना 2 इलेक्ट्रॉन लूज करेल. 2H+ H2 मध्ये कन्वर्ट होत असताना 2 इलेक्ट्रॉन गेन करेल. म्हणजे इकडून विचार केला काय किंवा तिकडून विचार केला काय, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्व टू. हे खूप वेगळे एक्झाम्पल आहे रे. नाहीतर म्हणाल तुम्ही इतके वेळ चार्ज धरत होतात, आता चार्ज कुठे गेला, चार्ज कट झालाय, चार्ज कट झाला होता, कट झालाय. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स किती इन्व्हॉल्व आहेत रे इथं, 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, कॉन्सन्ट्रेशन सेल, भूत एक्झाम्पल, डायन एक्झाम्पल. ओके, नोट करा. शेवटचं एक्झाम्पल हे तर डबल डबल भूत असेल, भूतच्या पलीकडचं एक्झाम्पल आहे, डेंजरस एक्झाम्पल आहे हे. ठीक आहे, बघा, प्लॅटिनम सॉलिड, Cl2 gas, Cl2 gas at 1 bar, Cl minus having concentration C1, Cl minus having concentration C2, Cl2 gas at 1 bar, platinum solid. ठीक आहे, बघा प्लॅटिनम आला कारण गॅस आहे, गॅस इलेक्ट्रोडमध्ये प्लॅटिनम हा कंपल्सरी असतो, इसेन्शियल असतो. ठीक आहे, आता हे भूत एक्झाम्पल का झालं, ठीक आहे, त्याचा अगोदर विचार करू. इतके वेळ मी म्हणलं प्लॅटिनमला इग्नोर करायचं, रिॲक्टंट प्रोडक्ट म्हणायचं. म्हणजे मी समजा असं लिहिलं Cl2 गिविंग Cl मायनस, रिॲक्टंट प्रोडक्ट. हे रॉंग होतंय इथं, हे रॉंग होतंय. का रॉंग होतंय लक्षात घ्या. हा ॲनोड आहे, इथपर्यंत ॲनोड आहे आणि इथून पुढं हा कॅथोड आहे. ॲनोडला कोणती प्रोसेस होत असते रे, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन ॲट ॲनोड, रिडक्शन ॲट कॅथोड. आता बघा हे Cl2, इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 0 आहे. इथं क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, -1 आहे. 0 to -1, टेल मी वेदर दिस इज ऑक्सिडेशन. इज दिस ऑक्सिडेशन? नो. 0 to -1 दिस इज रिडक्शन. म्हणजे हे असं एक्झाम्पल आहे जिथं मी याला रिॲक्टंट याला प्रोडक्ट म्हणूच शकत नाही. इतकी वेळ जमलं बघा, 7 एक्झाम्पल मध्ये जमलं, इथं जमलं नाही. कारण 7 एक्झाम्पल मध्ये आतापर्यंत आपण कॅटायनच पाहिले, ॲनायन नव्हते पाहिले. कॅटायन जर दिसला रिप्रेझेंटेशन मध्ये, डावी बाजू रिॲक्टंट, उजवी बाजू प्रोडक्ट. ॲनायन दिसल्यानंतर उलट असतं, उजवी बाजू रिॲक्टंट आणि डावी बाजू प्रोडक्ट. आता बघा होतं का नाही, याला उलट करून लिहितो मी. आपण इतके वेळ काय केलं, रिॲक्टंट प्रोडक्ट. आता मी उलट करतोय, रिॲक्टंट प्रोडक्ट Cl मायनस गिविंग Cl2. आता बघू शकता तुम्ही, हे -1 कन्वर्टिंग इनटू 0 होतं का नाही, ऑक्सिडेशन होतं का नाही. ठीक आहे, किंवा हे एक्झाम्पल थोडंसं कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं याला शॉर्टकट वे न ॲडॉप्ट करता आपण थोडंसं डिटेलमध्येच जाऊ. ॲनोडची रिॲक्शन वेगळी लिहूत आणि कॅथोडची वेगळी लिहूत. ॲट ॲनोड, ॲट ॲनोड. ठीक आहे, मी म्हणलं आत्ताच Cl2 Cl मायनस अशी रिॲक्शन होऊ शकत नाही, कारण ते रिडक्शन होणार आहे. असं लिहावं लागेल, Cl मायनस हॅविंग कॉन्सन्ट्रेशन C1 गिविंग Cl2 गॅस ॲट प्रेशर 1 bar. लगेच याला बॅलन्स करून टाकतो, 2Cl मायनस. आता हे ऑक्सिडेशन आहे ॲनोडचं, इलेक्ट्रॉनचा लॉस असेल 2 इलेक्ट्रॉन्स. ही झाली ॲनोडची रिॲक्शन. हा रिॲक्टंट उलट झालं, हा रिॲक्टंट प्रोडक्ट. नाव ॲट कॅथोड, ॲट कॅथोड, ॲट कॅथोड. ठीक आहे, कॅथोड. परत इथं उलट, आता रिॲक्टंट प्रोडक्ट. आतापर्यंत असं झालंय, आता असं आहे Cl2 gas at 1 bar giving Cl minus concentration C2.
आता रिडक्शन म्हणल्यानंतर काय होत असतं रे, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असतो. गेन ऑफ इलेक्ट्रॉन लिहा मग इथं +2 इलेक्ट्रॉन्स, +2 इलेक्ट्रॉन्स हेअर 2 बॅलन्स्ड. लक्षात येतंय? परत एकदा सांगतो, आत्तापर्यंत आपण रिॲक्टंट प्रोडक्ट असं करत गेलोत. इथं तसं होऊ शकत नाही, कारण तसं केलं तर ते रिडक्शन व्हायलं. पण ही बाजू असते ॲनोड, ॲनोडला ऑलवेज काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं. म्हणून असं करा, उलटं करा, रिॲक्टंट प्रोडक्ट, रिॲक्टंट प्रोडक्ट. ठीक आहे, रिॲक्टंट प्रोडक्ट बघा Cl - Cl2 आणि ऑक्सिडेशन झालं का नाही बघा कॅथोडला. रिॲक्टंट प्रोडक्ट Cl2 Cl- +2 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. नाउ नेट रिॲक्शन, आय हॅव टू ॲड दिस 2 रिॲक्शन्स प्लस नेट रिॲक्शन. हे 2 इलेक्ट्रॉन्स कट करा. ठीक आहे. 2 Cl- having concentration C1 giving 2 Cl- having concentration C2. हे पण कट होतं ना रे, हे पण कट होतं बघा. हां, हे गॅस कट करताना प्रेशर बघायचा, इथं काही नाही प्रॉब्लेम. 1 बार कट होतं. 2 Cl- having C1, 2 Cl- having C2. आता हे 2 कट करा किंवा कट करू नका. 2 ठेवलात तर इलेक्ट्रॉन्स 2 येतील, 1 ठेवलात तर इलेक्ट्रॉन 1 येईल. इट इज अप टू यू. ठीक आहे, लक्षात आलं का? हे थोडंसं ॲनायन आल्यानंतर ना अशा केसेसमध्ये थोडासा विचार करायचा आहे. पण 99.99% हे कॅटायनचे क्वेश्चन असतात. 99.99% रिॲक्टंट प्रोडक्ट या पॅटर्नमध्ये जाईल ते. ठीक आहे, कधी त्रास होईल उलटं रिॲक्टंट प्रोडक्ट किंवा तिथं ऑन द स्पॉट असं थिंक करायचं, ॲनोडची रिॲक्शन काढा, कॅथोडची काढा आणि नंतर नेट रिॲक्शन काढा. ठीक आहे, तुम्हाला काय काय जमलं पाहिजे बघा. तुम्हाला नेट रिॲक्शन तर काढता आलीच पाहिजे, पण तुम्हाला इलेक्ट्रॉन्स पण काढता आले पाहिजेत. कारण मी जे म्हणालो ना, तुमच्या माइंडमध्ये मी नर्स्ट इक्वेशन हा वर्ड तुमच्या फिटच करायलो. मी प्रत्येक क्लासमध्ये आल्यानंतर नर्स्ट इक्वेशन बोलतोय का, तो हार्ट आहे या टॉपिकचा, त्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. आणि ते प्रश्न सॉल्व करण्यासाठी हे आलं पाहिजे. ज्याला हे आलं त्याला नर्स्ट इक्वेशन आलं, त्याला गिब्स फ्री एनर्जी आली, त्याला टॉपिकच आला, टॉपिकचे सगळे मार्क्स पडले. ठीक आहे का? थोडीशी प्रॅक्टिस करा. मी टोटल 8 एक्झाम्पल्स घेतले, सगळे 8चे 8 एक्झाम्पल तुम्ही एकदा स्वतः ट्राय करा. जिथं अडचण असेल तिथं तुम्ही मी जे लिहून दिलेलं आहे त्याच्यावर फोकस मारा. ठीक आहे. किंवा जर काही डाऊट असतील, आपण RCCनं एक ऑनलाईन DSP प्रोग्राम चालू केलेलाच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही तो फॉलो देखील करता. त्यामध्ये मला डाऊट विचारायचा आहे. ओके, चला, थँक्यू.